या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कमीत कमी सामानामध्ये मेकअप कसा करायचा। तुम्ही जर तरुण असाल, कॉलेज गर्ल असाल किंवा जॉबला जात असाल तर रोजची खूप धावपळ असते, गडबड असते, किंवा 30-40तल्या स्त्रिया असाल ज्यांना मेकअप प्रोडक्ट घ्यायला आवडत नाही, जास्त मेकअप करायला आवडत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, माझं नाव आहे पूनम। आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। कमी सामानामध्ये मेकअपसाठी लागणारा पहिला प्रोडक्ट आहे ही पावडर, जी ऑलमोस्ट सगळ्यांच्याच घरात असते। ही पॉन्ड्स टाल्कम पावडर आहे, जी फक्त 10 रुपयाला मिळते। मेकअपसाठी लागणारा दुसरा प्रोडक्ट आहे फेअर अँड लवली बीबी क्रीम। ही क्रीम ज्याचा वापर आपण ॲज अ फाउंडेशन म्हणून करणार आहोत, जी फक्त 49 रुपयामध्ये मिळते। मेकअपसाठी लागणारा तिसरा प्रोडक्ट आहे ॲलोवेरा जेल। मी हा ॲलोवेरा जेल घेतला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कोणताही ॲलोवेरा जेल घेऊ शकता आणि जर आवडत नाही तर तुम्ही त्याला स्किप ही करू शकता, कारण ॲलोवेरा जेल आपण ॲज अ प्रायमर म्हणून यूज करणार आहोत आणि याची किंमत आहे 49 रुपये। यानंतर मेकअपसाठी लागणारा चौथा प्रोडक्ट आहे एक आयब्रो पेन्सिल। ही अशा प्रकारची ओके ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल आहे ही, जी तुम्हाला 50 ते 60 रुपयापर्यंत मिळून जाईल। सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा प्रोडक्ट आहे लिपस्टिक, ज्यामुळे मेकअप कंप्लीटच होऊ शकत नाही। माझ्याकडे सिडक्शनची लिपस्टिक आहे पिंक कलरच्या शेडमध्ये, जी मला फक्त 80 रुपयापर्यंत मिळाली होती। तुम्ही बघू शकता। आपण मेकअप स्टार्ट करूया। यासाठी मी एकदा फेस वॉश करून येते। तर मी फेस वॉश करून आले आहे, बेल्ट लावून घेतला आहे मेकअपसाठी। तर आपण मेकअप स्टार्ट करूया। सगळ्यात आधी आपण ही पॉन्ड्स मॉइश्चरायझर क्रीम लावणार आहोत। कोणताही मेकअप करताना पहिला लेयर हा मॉइश्चरायझरचाच असला पाहिजे। यानंतर आपण लावणार आहोत ॲलोवेरा जेल ॲज अ प्रायमर म्हणून आपण लावणार आहोत, म्हणजे याने मेकअप छान सेट होतो। यासाठी तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप ही करू शकता। ॲलोवेरा जेल हे जेल असल्यामुळे त्याला आपण थोडा वेळ देऊया सुकायला, 10 मिनिटं। त्यानंतर आपण बीबी क्रीम लावूया। ॲलोवेरा जेल थोडं ड्राय झालं आहे। आता आपण यावर लावून घेऊ बीबी क्रीम, फेअर अँड लवली बीबी क्रीम। हे इतकंच प्रोडक्ट तुम्हाला पुरे होईल, थोडंसंच क्वांटिटी। असं टॅप टॅप करून आपण सगळ्या चेहऱ्यावर लावून घेऊ। थोडंसं डोळ्यांच्या वर पण, आणि आपल्या हातानेच बोटानेच यांना ब्लेंड करून घेऊया। हे असं
चेहऱ्यावर कोणतेही प्रोडक्ट लावले ना की ते सुरुवातीला एकदम पांढरे पांढरे दिसतात, पण हळूहळू नंतर ते सेट होऊन जातं. आपली बीबी क्रीम लावून झाली आहे. आता आपण या क्रीमला सेट करणार आहोत. तर आपण पॉन्ड्स पावडरचा यूज करूया त्याला सेट करण्यासाठी. मी हातावरच घेते थोडीशी काढून आणि आपण या स्पंजने आता टॅप टॅप करून घेऊया. डोळ्यांच्या वर, डोळ्यांच्या खाली व्यवस्थित पावडर टॅप करून घेऊया. आता पावडर लावून झालेली आहे आपली. ऑलमोस्ट मेकअपचा छान लुक आलाय, तुम्ही बघू शकता. आता आपण आय शॅडो म्हणून लिपस्टिकचा यूज करणार आहोत, जी पिंक शेडची आहे. मग मी इथे हातावरती थोडीशी काढून घेते. ही आपण अशी बोटानेच लावून घेऊया. तुम्ही बघू शकता आय शॅडो म्हणून छान दिसते हे. आता आपण वापर करणार आहोत या आयब्रो पेन्सिलचा. माझे आयब्रोज ऑलरेडी खूप लाईट आहेत, आपण त्यांना डार्क करूया. तुम्ही बघू शकता आयब्रोज डार्क केले आहेत. आता याच पेन्सिलचा उपयोग आपण काजळ लावण्यासाठी करूया. तर आपल्या दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झाला आहे. आता याच आयब्रो पेन्सिलने मी एक आयलाइनरची लाईन काढते. तुम्ही बघू शकता एकाच पेन्सिलचा वापर आपण आयब्रोज डार्क करण्यासाठी केला, काजळ लावण्यासाठी केला आणि आयलाइनर म्हणून पण उपयोग झाला. तर आपला मेकअप ऑलमोस्ट झाला आहे, पण सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे लिपस्टिक. जर तुम्ही सगळा मेकअप छान केलात आणि लिपस्टिक नाही लावली ना तर तो मेकअप वाटणारच नाही. तर आपण लिपस्टिक लावून घेऊ. आपली लिपस्टिक लावून झाली आहे. मला जास्त डार्क लिपस्टिक आवडत नाही, तर मी हलके हलकेच लावते. तर आपला फायनल लुक रेडी आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर मेकअप झाला आहे. आपली लिपस्टिक लावून झाली आहे. आता आपण एक टिकली लावूया मध्ये. येस, बघा कमी सामानामध्ये लो बजेटमध्ये अगदी सुंदर मेकअप झाला आहे आपला. हां, लिपस्टिकवरून आठवलं, माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या छान राहतात, टापटीप राहतात, अगदी ट्रेंडी कपडेसुद्धा घालतात, पण लिपस्टिक लावत नाही. मी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला असे कारण सांगितले की लिपस्टिक लावायला आम्हाला ऑड वाटतं, विचित्र वाटतं, आम्हाला सवयच नाही आहे. अगदीच आम्ही एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये किंवा मोठे मोठे फंक्शन असतो ना तेव्हाच लावतो. असं होतं कधी कधी, काही सवयी लावायला आपल्याला वेळ लागतो. पण ट्रस्ट मी, लिपस्टिक लावल्यामुळे अगदी चेहराच बदलून जातो, खूप छान दिसतो आपण. तुम्हाला पण लिपस्टिक लावायला ऑड वाटत असेल, विचित्र वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी लिपस्टिक प्रॅक्टिस व्हिडिओ नक्कीच बनवू शकते. आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुम्ही हा लुक ट्राय करा आणि लुक आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा.
आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.